फंडिंग जे आहे कुंभमेळ्याचं ते जगभरात करण्याचा प्रयत्न आहे. कुणाला निमंत्रण दिलंय, कोण कोण असणार आहे? 3 दिवस तो कार्यक्रम होतोय. त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उद्घाटनाला येणार आहेत. स्वतः माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत. ते स्वतः राहतील आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. कीर्तन आहेत, भजन आहेत, अतिशय नामांकित जे सगळे कलाकार आहेत देशभरातले, त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आता कुंभमेळ्याची जवळपास सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला माहिती आहे पुढच्या महिन्यामध्ये ध्वजारोहण पण या ठिकाणी आहे 31 ऑक्टोबरला. त्याची सुद्धा सुरुवात आपण माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते त्या ठिकाणी करणार आहोत. आणि आता बिगुल वाजलेला आहे. आता बरोबर आजपासून अमृत स्नानाला 1 वर्ष राहिलेलं आहे. बरोबर 1 वर्ष राहिलेलं आहे. आमची तयारी तेवढ्याच जोरात या ठिकाणी चाललेली आहे. सर्व कामं आम्ही अगदी वेळेत पूर्ण करणार आहोत. पण विरोधकांच्या पोटात मात्र गोळा उठलेला आहे की इतका चांगला कुंभ झाला तर मग आपलं कसं, मला वाटतं. आणि म्हणून मग काही ना काही काहीतरी बदनाम्या करायच्या. आता चंपकरायबद्दल यांना काय माहिती आहे? कोण आहे चंपकराय? यांना माहिती आहे का? फक्त काहीतरी कुणीतरी चोरी केली आणि म्हणून त्यांना बदनाम करायचं. संपूर्ण आयुष्य त्यांनी देशसेवेसाठी घालवलेलं आहे, धर्मासाठी दिलेलं आहे. ते लग्न सुद्धा त्यांनी केलं नाही. संघाचे स्वयंसेवक आहेत. मला असं अशा माणसाविषयी इतकं वेडंवाकडं बोलणं, ठीक आहे राजकारण आहे, राजकारण तिकडे आपण करू, पण त्याच्याशी या सगळ्या चोरीशी त्यांचा काडीचाही संबंध नाही. आणि सिद्ध सुद्धा झालेला आहे. सगळ्या एजन्सीने त्या ठिकाणी रिपोर्ट दिला, क्लीन चिट त्यांना दिलेली आहे. पण उगाच चंपतराय करायचं. मला वाटतं की फक्त सगळ्या गोष्टींकडे राजकारण म्हणून तुम्ही बघू नका. आणि कुंभमेळा माझी त्यांना अजून विनंती आहे की हा सगळ्या धर्माचा मोठा आस्थेचा विषय आहे. याला तर बदनाम करू नका. विनाकारण तुम्हाला काही दिसत असेल चूक तर तुम्ही मला सांगा, कागदोपत्री सांगा, बोट दाखवा. इथे 25-25, 30-30%, 40-40% कामं बिलं गेले, तुम्ही बघतात सगळेजण. ते काय चाललेलं आहे? आर्यनमध्ये चाललं, गुजरातला कामं दिली, तुम्ही काय तथ्य निघालं? म्हणजे एवढ्या ठेकेदारांमध्ये, एवढ्या कामांमध्ये एक ठेकेदार तो छोट्याशा कामाचा. आता इथे देशभरातून कोणी टेंडर करू शकतं? कुठल्याही राज्यातला माणूस, कुठल्याही धर्माचा माणूस टेंडर घेऊ शकतो? तर मला असं वाटतं की असं पद्धतीने बदनाम करणं, मग आपण काही माहिती घेऊन तरी करा. परवा एक माजी मुख्यमंत्री म्हटले गिरीश महाजन बंगले घेतले. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळेजण इथले रहिवासी आहात, तुम्हाला माहिती आहे बंगले कोणाचे आहेत, किती दिवसापासून त्यांच्याकडे आहेत. आता मी रेस्ट हाऊसला गेलो तर तिथे एका खोलीमध्ये जमते 1500 लोक रोज भेटणारे असतात. गर्दी एवढी होते. आपण तिकडे हॉटेलला थांबलो काही दिवस, त्या हॉटेलमध्ये रोज 500-1000 लोक. त्या हॉटेलवाल्याने माझ्या अक्षरशः खोलीतून विनंती केली दरवाजावर, साहेब आमचं हॉटेलच बंद पडलं, तुमचे एवढे लोक आल्यामुळे इथे लग्नवाले लोक पळून चालले आणि हॉटेलमध्ये रोजच्या आमच्या कस्टमरना बसायला जागा नाही कुठे. आणि वस्तुस्थिती होती. आणि म्हणून मी घर पाहत होतो की एखादा घर, फ्लॅट किंवा छोटासा बंगला कुठे असेल, तिथे पार्किंगची व्यवस्था असेल, तिथे आपण घेऊ. आणि म्हणून मग आमच्या मित्रांनी मला म्हटलं की माझेच 5 बंगले खाली आहेत बऱ्याच दिवसापासून, त्यातले 2 दुरुस्त करून घेतो आणि तिथे तुम्ही राहा. 1 दुरुस्त करतो. आता त्या बंगल्यामध्ये मी राहतोय. आता का मी विकत घेतले का? अगदी 100% वस्तुस्थिती तुम्हाला माहित आहे काय, कोणाचे बंगले ते कोण आहे. आणि मग अशा पद्धतीने काही खोटे आरोप करायचे. आणि फक्त मी सांगितलं ना की त्यांनी त्यांचा अजेंडाच आहे की कुंभमेळ्याला बदनाम करायचं. मला वाटतं ते तर फार ज्येष्ठ आहेत, मला त्यांच्याविषयी खूप आदर आहे, पण असं काहीतरी आधार नसलेल्या गोष्टी आपण बोलू नये. नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आमचा जो नारा आहे ग्रीन मान्सून, मिशन ग्रीन मान्सून, याला अतिशय गती मिळालेली आहे. काल आपण बघितलं असेल सिन्नर तालुक्यामध्ये खूप सुंदर असे वृक्षारोपण आपण MIDC भागामध्ये, शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. हजारोच्या संख्येमध्ये अतिशय मोठी अशी झाडं त्या ठिकाणी लावलेली आहेत. मागच्या वेळेला लावलेली झाडं तर खूप मोठी होत चाललेली आहेत. याही ठिकाणी आज ब्रह्मगिरीवर माननीय राजेंद्र सिंगजी जलतज्ञ आहेत, जलपुरुष आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे. अतिशय वरती डोंगरावर आम्ही या ठिकाणी सगळी झाडं लावतो. अतिशय मोठी झाडं या ठिकाणी आणलेली आहे आणि त्याचं संगोपनही करणार आहोत. या ठिकाणी गावकरी पण आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहेत. या ठिकाणी आमची नाशिकची कंपनी मोठी MIDC मधली, ती सुद्धा या ठिकाणी सहभागी आहे. आणि अनेक नागरिकांचा सहभाग या ठिकाणी आहे. सगळे वृक्षप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही आज वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं आहे. काल अजून बाहेरून केरळहून 4000 झाडाचे ट्रक या ठिकाणी आलेले आहेत. मोठे ट्रक या ठिकाणी आले आहेत. 4000 मोठी 10-10 फुटाच्या वरची वृक्ष झाडं ही आम्ही या ठिकाणी आणलेली आहेत. 2-3 दिवसामध्ये त्याचे वृक्षारोपण या ठिकाणी होणार आहे. नाशिक शहर असेल, नाशिक जिल्हा असेल, हा सर्वात हिरवा आम्हाला करायचा आहे. आणि त्यासाठी सर्व नागरिकांचा सहभाग, सहकार्य या ठिकाणी मला आहे. सगळ्या संस्था आहेत, सहकारी संस्था आहेत, सगळ्यांचं सहकार्य आणि विशेष करून तरुणांचं सहकार्य, युवा वर्ग जो आहे त्यांचं सहकार्य यात मिळणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की आमचा जिल्हा, नाशिक जिल्हा हा सगळ्यात हिरवा असेल पुढच्या 2-3 वर्षामध्ये, असं मी या ठिकाणी सांगितलं बाबा होणार नाही किंवा चुकीचं होणार नाही. कुंभमेळा समोर आहे आणि या कुंभमेळ्यासाठी सुद्धा आम्हाला तयारी करायची आहे. गेल्या सोमवारी खूप गर्दी या ठिकाणी झाली, सगळी ट्रॅफिक जाम झालेली होती, गर्दी खूप झाली मंदिरावर, स्टॅम्पेड होईल की काय अशी भीती होती.
पण सुदैवाने पोलिसांनी सगळं ते हाताळलेलं आहे. आज आम्ही चांगला निर्णय घेतला की या ठिकाणी आम्ही सगळ्या गाड्याच बंद केलेल्या आहेत. बाहेर 12-13 किलोमीटरवर सगळं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तिथून बसची व्यवस्था केलेली आहे आणि बसचे सगळे श्रद्धाळू जे आहेत ते या ठिकाणी शहरामध्ये येत आहेत, त्र्यंबकेश्वरला मंदिराला येतं, दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे अतिशय सुटसुटीतपणा आज आपल्याला बघायला मिळतो आणि यामुळेच आमची कुंभमेळ्याची, कारण पुढच्या वर्षी याच दिवसात याच आठवड्यामध्ये अमृत स्नान सुद्धा होणार आहे. एकच वर्ष राहिलं बरोबर आजपासून आणि म्हणून त्याची सुद्धा पाहणी, त्याची तयारी, पूर्वतयारी ही मला वाटतं आज झालेली आहे. आम्ही करतो आहोत. पाऊस पडला तर काय होईल, किती पाऊस कुठे थांबतोय, किती साचतोय, कृषी व्यवस्था कुठे करायची, साधुग्राम कुठे करायचं, त्या सगळ्या गोष्टींवर मी त्या ठिकाणी शासन प्रशासन मिळून लोकप्रतिनिधी मिळून आम्ही या ठिकाणी चर्चा करतो आहोत. त्याच अनुषंगाने आता सरकारनं त्या दृष्टीने पाऊल टाकलेलं आहे. शिकवणी विधेयक आणलं जात आहे. त्या अनुषंगाने सूचना आणि हरकती सुद्धा मागवल्या जात आहे. येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक देखील मंजूर होईल अशा स्वरूपाची माहिती आहे. किती महत्वाचं वाटतं? क्लासेसच्या बाबतीत मला वाटतं निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशी सगळी मतं आहेत. आजकाल क्लासेसचा एवढा म्हणजे उपयोग विद्यार्थी करतात की शाळा कॉलेजला कोणी बहुतेक ठिकाणी जात नाही आणि सगळे क्लासेसच त्या ठिकाणी जॉईन करतात. ही वस्तुस्थिती आहे. पण या संदर्भामध्ये मी सांगितलं की दोन्ही मतं आहेत, मतांतर. मला वाटतं या संदर्भामध्ये चर्चा होऊन, सदनामध्ये या ठिकाणी चर्चा होऊन या संदर्भामध्ये योग्य निर्णय शासन या ठिकाणी घेईल. व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि काही बालकं दबावली. अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी झालेली आहे. अमरावतीला या ठिकाणी 3 बालकं त्या ठिकाणी दगावलेली आहेत. एसीचा स्फोट झाला असं प्रथमदर्शी मला कळलं. मी आपल्यासोबतच सकाळपासून त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला, नाशिकला या ठिकाणी फिरतोय, वृक्षारोपण करतोय. पण थोडक्यात मी फोन करून तिथली माहिती घेतलेली आहे. अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. कशामुळे घडली, काय झालं, हा चौकशीचा नक्कीच भाग आहे. त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री सुद्धा बोललेले आहेत. संबंधित खात्याचे मंत्री सुद्धा त्या ठिकाणी, त्यांनी सुद्धा माहिती घेतलेली आहे किंवा ते सुद्धा जाऊन येतील त्या ठिकाणी. पण घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशी घटना होऊ नये, खरं ही काळजी घेणं आमची असं खरं पहिली आमची गरज आहे. त्या संदर्भामध्ये मला वाटतं सगळी चौकशी झाल्यावर नेमकं कशामुळे झालं, काय झालं हे कळेल आणि निश्चित पुढच्या भविष्यामध्ये आम्ही ती काळजी घेऊ.